बालमित्रांनो, आज आपण या ठिकाणी जे आलेलो आहोत तर गावाचं हे सचिवालय, आपल्या गावाचं हे सचिवालय ग्रामपंचायत कोकणगाव, आणि आपण आज या ठिकाणी जे आलेलो आहोत तर स्थानिक स्वराज्य संस्था. तर स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये किती भाग असतात? आपले दोन भाग असतात, एक ग्रामीण संस्था आणि एक शहरी. ग्रामीण याच्यामध्ये कोणकोणत्या संस्था येतात? जिल्हा परिषद. मग गावाचे जे आपलं सचिवालय जी संस्था आहे तर ती मेन कोणती आहे? ग्रामपंचायत. आणि आज आपण जो नागरिक शास्त्रामध्ये आपण जो धडा शिकलो ग्रामपंचायत, तर त्या ग्रामपंचायतीचा कार्यभार कसा चालतो या बाबतीत माहिती घेण्यासाठी आपण आज या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत. मी शाळेच्या वतीने आपल्या गावाचे सरपंच भाऊ मोरे आणि या सचिवालयाचे सचिव ग्रामसेवक तांबे साहेब यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो, कौतुकी करतो की त्यांनी आजचा हा जो आम्हाला मुलाखतीसाठी दिलेला वेळ आहे त्याबद्दल मी त्यांचे आभारी व्यक्त करतो. मी दोघांच्याही परवानगीने या मुलाखतीला सुरुवात करण्यास मी परवानगी मागतो. तर मुलाखत सुरुवात करावी. तांबे साहेब हां चालेल. त्याच्याकडे काय? माननीय सरपंच काका, आपल्या गावाची लोकसंख्या किती? आपल्या गावाची लोकसंख्या आहे ना 2000 जनगणनेनुसार 4283. 2011ची जनगणना 2011ची जनगणना 4283, 4283. मग आता तर आपण त्यात 15% वाढ करतो. म्हणजे 11 पासून तर आता जे काही झाले 14 वर्ष त्यात ते 15% वाढत 5,500-6,000 पर्यंत ती जाईल. म्हणजे 5 ते 5,500 आजची आहे. 5,500 लोकसंख्या आपली आहे. हा, दुसरा प्रश्न कोण विचारतंय? दुसरा प्रश्न. ग्रामपंचायतीमध्ये एकूण 11 सदस्य असतात आणि 12 सरपंच. जनतेतून पहिलं सदस्य म्हणून सरपंच निवडत होते. 11 सदस्य होते. ज्याचे सदस्य जास्त त्याचा सरपंच होता, त्याचा उपसरपंच होता. आता इलेक्शन जनतेतून असं एक मेंबर वाढला, सरपंच 12 वाढला आणि तो जनतेतून निवडून गेला. म्हणजे एकूण आता टोटल पदाधिकारी सरपंच 12 लोक आहेत. किती पदाधिकारी आहेत? सर्वांना माझा नमस्कार. मी आर्य आहे. आज मी तुम्हाला असा प्रश्न विचारणार आहे की सरपंच व उपसरपंच यांची निवड कशी केली जाते? आता सरपंचाची निवड आता जनतेतून होती, म्हणजे सर्व लोक निवडून देतात. सगळ्यांना सरपंचाला सगळ्यांना मतदान लागलेला असतो. उपसरपंच हा सदस्य म्हणून निवडला जातो. समजा आपले सरपंच धरून 12 पदाधिकारी बरोबर, तर 12 म्हणजे ज्याला 6+ म्हणजे 7 मतं झाली तो उपसरपंच होतो. किंवा दोघा कॅन्डिडेट पैकी ज्याला जास्त मतदान तो उपसरपंच हा सदस्य म्हणून निवडला जातो. सरपंच हा जनतेतून निवडला जातो. ते सरपंच यांनी बरं तुम्ही जे सांगितलं त्या मुद्द्याचा विषय असा आहे, आपल्याकडे लोकशाही प्रणाली आणि लोकशाही प्रणाली ज्याला जास्त जनतेचा सपोर्ट किंवा जास्त मतदान तो त्या पदावर विराजमान होतो. उपसरपंचाची ही प्रक्रिया अशी असते की जे कोणी नॉमिनी असतात किंवा जे कोणी अर्जदार असतात त्यांच्यामध्ये मग गुप्त मतदान पद्धतीने आपण ग्रामपंचायतच्या अंतर्गत हॉलमध्ये मतदान होता. मतदान झाल्यानंतर ज्या उमेदवाराला जास्त मतं झाली त्या उमेदवाराला अध्यासी अधिकारी म्हणजे इलेक्शन कमिशन उपसरपंच या पदावर नियुक्त करतात. आणि 2017 पासून जी प्रणाली आपण केली, आपल्याकडे 2 प्रणाली आहे. आता तुम्ही नागरिक शास्त्रात शिकले, कुठल्या प्रकारे प्रणाली असतात लोकशाहीच्या? आता नाही, त्या 2 प्रणाली असतात. एक तर लोकशाहीमध्ये एक अमेरिकन प्रणाली आणि एक भारतीय प्रणाली. भारतीय प्रणालीत कसं होतं, केंद्र आकर्षित आणि एक विस्तृत स्वरूपात अशा 2 प्रणाली आहेत. तर आपल्याकडे भारतीय प्रणाली आपण ही सर्व जनतेच्या याच्यावर असते. आपल्याकडे असं एक नाही, आपल्याकडे पंतप्रधानांना निर्णय घ्यायचा असेल तर तो कसा घ्यावा लागतो? उपस्थित पार्लमेंटमधून त्यांच्या त्यातून सभेतून त्या बहुमताने निर्णय घेत असतात. याच प्रकारे इथेही ग्रामपंचायतीची तीच प्रक्रिया असते की त्याला
जे उपस्थित बहुमत जर जास्त सिद्ध झालं तर त्या बहुमताला कौल द्यावा लागतो आणि त्याचं ते हे करावं लागतं. आता सरपंच उपसरपंच निवडीबाबत कुणाला तरी एक क्वेश्चन आहे, प्रत्येक जण मनात विचार करतं. सांगा कुणाला काय प्रश्न आहे? हा विचारते. पुढचा प्रश्न. नमस्कार, माझा असा प्रश्न आहे की ग्रामपंचायतीची बैठक किती दिवसांनी घेतली जाते? आता ज्यावेळेस तुम्ही आता नेमकं कोणती ग्रामपंचायत सदस्य बैठकीचे दोन प्रकार आहे. जसं आपल्याकडे याचे लोकसभेच्या 2 राज्यसभा आणि विधानसभा याच्या अशा प्रकार असतात, तसे लोकसभेचे आणि हे 2 प्रकार असतात. तसेच ग्रामपंचायतच्या बैठकीचे 2 प्रकार असतात. पहिली ग्रामपंचायत बैठक, ग्रामपंचायत कार्यकारिणी बैठक. ती महिन्यातून 30 दिवसातून एकदा प्रति महिन्याला एक घ्यावं लागतं. वर्षाला सरासरी बांधील म्हणून 12 हे असतात. आणि शासनाने जर विशिष्ट कालावधीत निर्धारित केलं तर आपण एखादी विशेष बैठक घेऊ शकतो. त्याच प्रकारे आता गावाची बैठक म्हणजे ग्रामसभा. गावाचं कोण आहे प्रमुख? ग्रामसभा. ग्रामसभेच्या नवीन शासन निर्णयानुसार 4 बैठका अनिवार्य असतात आणि त्या 4 बैठका घेतो आणि शासनाने वेळोवेळी निर्धारित केलं तर आपण एक बैठक त्यात शासनाच्या निर्देशानुसार अतिरिक्त एखादी बैठक लावू शकतो. नमस्कार सरपंच काका, माझा तुम्हाला असा प्रश्न आहे की ग्रामपंचायत कोणकोणती मुख्य कामे करते? ग्रामपंचायत आपलं पिण्याचं म्हणजे ज्या काही आपल्या जीवनातल्या ज्या रेग्युलर समस्या असतील, पिण्याचं पाणी असेल, त्याच्यानंतर आपलं ड्रेनेज असेल, आपलं घनकचरा असेल त्याचं व्यवस्थापन करते, लाईट असते त्याचं पण व्यवस्थापन करते आणि गावातील लोकांना वेळोवेळी ज्या काही अडचणी येतील की आपले ग्रामीण भाग असताना तर लोक ग्रामपंचायत येतात. समजा कोणाचं भांडण जरी झालं तर लोक पोलीस स्टेशन जात नाही. आपल्या ग्रामीण भागात ते प्रथा आहे, आधी ग्रामपंचायतीकडे येतात. ती ग्रामपंचायत ते पण सोडवायचा प्रयत्न करते. असे ग्रामपंचायतचे ग्रामपंचायतच्या माननीय सरपंचांनी सांगितलं त्या पद्धतीने तुम्हाला जर सांगायचं ठरलं तर ग्रामपंचायत व्यक्तीच्या केसापासून ते नखापर्यंत प्रत्येक गोष्टीचं काम करत असते. मग तो एक ग्रामपंचायतचा नाही तर गावात जे विविध जैवसंवर्धन त्या संवर्धनाचा विचार करून त्याच्यावर योग्य ते निर्णय घेत असते. जे 7 प्रकारचे आपले प्रणाली त्यांनी जे दाखले वगैरे दिलेले ते घेतले जातात आणि विकास कामं जे वेगवेगळे असतात लोकांच्या मूलभूत गरजा, या मूलभूत गरजांना बांधील राहून ग्रामपंचायत करते. मग ती मूलभूत गरज कुठलीही असो. मग एकंदर त्यात असला विषय त्यात आपल्याकडे एकूण किती समित्या काम करतात? 7 समित्या. 7 समित्यांअंतर्गत आपलं काम चालतं. त्या 7 समित्या त्या ग्रामपंचायतच्या पोट समित्या असतात आणि त्या आपण 7 समित्या ग्रामसभेच्या ठरावांमुळे निवडत असतो. मग त्या 7 समित्यांमध्ये वेगवेगळ्या त्याची कुणाला नाव माहिती आहे का? याच्यात कोणकोणत्या समित्या आहेत? ग्रामपंचायतीच्या समित्यांची नाव सांगा फक्त. जे सांगता येईल तेवढे सांगा. कोणकोणते? हा आपण अधिकारी जे हे केले होते कोणकोणत्या येतात त्या? स्थायी समिती, शिक्षण, बरोबर, अजून हा अजून कोणते? पाणी पुरवठा, कर वसुली, कर. तर 7 समित्या स्तराने तुम्ही छान तुमची तयारी झालेली आहे. तर 7 समित्यांमध्ये पहिली येते बांधकाम समिती, जी ग्रामपंचायत अंतर्गत वेगवेगळे बांधकाम होत असतात आणि जी स्ट्रक्चर म्हणतात की त्याच्यावर नियंत्रण करणारी ती समिती असते. दुसरी काय ती शेतीविषयक, जे कृषी विषय. तर कृषीचे जे वेगवेगळे कामं असतात, लाभार्थ्यांना वेगवेगळ्या योजना पुरवायच्या असतात त्याची पण समिती तो एक विषय असतो. शिक्षण समिती ही ग्रामपंचायतीच्या अंतर्गतच समिती असते. त्या शिक्षण समितीचा आता शैक्षणिक म्हणून तुम्हाला सांगतो, तिचा पदसिद्ध सचिव कोण असतो शिक्षण समितीचा? बोला ना. मनात नका बोला, घाबरायचं. आपला विषय काय होता? चुकलं ते कोण? तो म्हणजे आपल्याला घाबरायचं नाही. घाबरायचं नाही. तर शिक्षण समितीविषयी एकूण 16 सदस्य आपण त्यात कार्यरत घेतो. ग्रामपंचायतचे ती पदसिद्ध आहे सदस्य ते निवडलेले असतात आणि त्या समितीचा पदसिद्ध सदस्य ती त्या समितीतून समिती निवडण्याची एक प्रक्रिया असते. ती प्रक्रिया कशी? पालकांच्या बैठकीत अध्यक्ष आपण निवडला जातो आणि तिचा पदसिद्ध सचिव
हा त्या शाळेचा मुख्याध्यापक असतो आणि या मुख्याध्यापकांतर्गत त्या सचिव समितीचं कामकाज पार पडत असतं. त्यात विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा वगैरे आढावा घेतला जातो. शाळाबाह्य विद्यार्थ्यांचा आढावा घेतला जातो. म्हणजे हसू नका, एखादा इकडं तिकडं होत असेल, पण मग हे सगळे आढावे असतात आणि त्याची पटसंख्येनुसार त्याचं पाठन क्रमांक, त्या समितीच्या सदस्यांची कर्तव्य असते की एखाद्या वेळेस समितीचा एखादा सदस्य अध्यक्ष जर तिथे शाळेत एखादा क्लास चालू असेल आणि त्या क्लासमध्ये शिक्षक कसे शिकवतात याच्यावर नियंत्रण करण्याची जबाबदारी या शिक्षण समितीची असते आणि ते मागे बघून बसू शकतात. मग त्यात एखादी समजा आपण म्हणत नाही की पाताची पाठी बोटं ज्या तुलनेने असतात तशा स्वरूपात काही विद्यार्थी कुंकवत असेल तर त्यांचा शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासाठी हे मग तिथे त्यांना सूचना करू शकतात आणि सूचनेचं पालन करून संबंधित मुख्याध्यापक तसे त्या सहशिक्षकांना सूचना देतात. त्यात येणारे विकास कामं वगैरे त्याचा पण एक विषय असतो त्या या समितीकडे. जे शालेय विकासापुढे शाळेच्या गरजा वगैरे त्याबाबत वेगवेगळे प्रस्ताव वगैरे शाळेच्या मुलांच्या आवश्यकतेनुसार पाठवायची, हे सगळे प्रकार तुमच्या शिक्षण समितीमार्फत चालत असतात. बरोबर आहे का? नमस्कार, माझे नाव आरती. माझा प्रश्न असा आहे की स्वच्छता व आरोग्यासाठी कोणती पावले उचलली जातील? आता आपण स्वच्छतेसाठी आपण आता घंटागाडी चालू केलेली आहे, बरोबर. त्याच्यानंतर जागोजागी कचऱ्याचे आपण डस्टबिन टाकलेले आहे, घनकचऱ्याचं नियोजन केलेलं आहे. त्याच्यानंतर हा कचरा सगळा आपण एक ठिकाणी त्याला खड्डा करून आपण त्याच्या इकडे साचवतो. रोज सकाळी घंटागाडी आपली 7 वाजता येऊन जाते. आरोग्याचं आपल्या दवाखान्यामध्ये शिवचे मॅडम आहे, आरोग्य अधिकारी, त्या जे काही डोसेस असतात त्याचे ते आपल्या हे परत मॅडम काय आशा वर्कर, आपल्या आशा वर्कर परत त्या घरी जातात. म्हणजे कोणाची डिलिव्हरी कधी आहे, कोणतं बाळ किती वर्षाचं आहे, कोणत्या बाळाचं वजन किती कमी आहे, अशा वर्कर पूर्ण सर्वे करतात. त्यांच्यावरती शिवची मॅडम असतात. एखादा मुलगा कुपोषित असेल त्याची ती आपल्याकडं नोंद असते, किती मुलं आहे, किती मुलं कुपोषित आहे, मग त्यांना ती आहाराचं नियोजन करतात. आपल्या समजा कोणाला आजारी जरी पडलं तर आपलं सरकारी दवाखाना आपल्या गावामध्ये आहे आरोग्यासाठी, अशी सगळी व्यवस्था आपल्या आरोग्याची आहे. आणि त्याचबरोबर एक लक्षात घ्या, आरोग्याचा विषय आला बघून एकदम छान मांडला मुद्दा. तर आरोग्याविषयी आता लक्षात घ्या, आपल्याला वाटत नाही का आपला देश पण इतर देशांसारखा स्वच्छ असावा? खरं सांगा. हो, व्हेरी गुड. तुम्हाला जर वाटतं तर आपली प्रत्येकाची, माझ्या सहित प्रत्येकाची जबाबदारी काय आहे? काय करायला हवं आपण? आपलं गाव स्वच्छ ठेवण्यासाठी आपल्याला काय करायला हवं? आता यात कसं आहे, तुम्ही आमचे भावी काय नागरिक आहात, सुजान एकदम व्यवस्थित सुशिक्षित नागरिक बनण्यासाठी आपल्याला बेसिक गोष्टींची गरज आहे. तर सांगा काय करावं लागेल? काय करावं लागेल? कोणी पण सांगा, काही पण सांगा. प्लास्टिक कचरा. व्हेरी गुड. टाळ्या वाजवा, त्याने एकदम काम. अजून काय करावं लागेल? नमस्कार, माझं नाव मनस्वी आहे. मी असा प्रश्न विचारत आहे की पाणी पुरवठा व रस्ते बांधण्याची अशी जबाबदारी कोणावर? हो, ते आहे. पण आता 2 मिनिटं फक्त आपला पहिला विषय स्वच्छतेवर आपण घेऊ. स्वच्छतेचा विषय तो महत्वाचा आहे आणि तो आपल्या प्रत्येकाच्या मनात आला पाहिजे. आपण कधीतरी व्हिडिओला पाहिलं का, पंतप्रधान मोदी साहेब ज्यावेळेस एका पूजेला गेले आणि कुणी बघितलं ते आणि त्यांनी तो रॅपेट हातावर घेतला, प्रसाद एका कागदात ते कशावर दिला आणि नंतर त्यांनी तो आपल्या पोटच्या खिशात तो कागद टाकला, असं कोणी बघितलं? तो व्हिडिओ कोणी बघितलेला आहे का? यापूर्वी नाही. म्हणजे आपण काय करायचं, आपण जे उघड्यावर आपले कागद वगैरे प्लास्टिक कचरा ह्या गोष्टी टाकतो, ह्या उघड्यावर टाकायचा नाही. त्याचं व्यवस्थित हे करायचं आणि त्या गोष्टी त्याच्यात प्लास्टिक विकलं जातं हे माहिती ना, मग त्या विकणाऱ्या माणसाला ते प्लास्टिक विकून द्यायचं. परंतु आणि शक्यतो प्लास्टिक बंदीसाठी काय करायचं, आपण प्रत्येकाने निर्णय घ्यायचा. जो कोणी प्लास्टिक सोबत घेऊन येत असेल गावात वस्तू वगैरे, तर आपल्या आई बाबांनी माझ्या सहित प्रत्येकाने काय सांगायचं की तुम्ही बाहेर जाताना सोबत काय घेऊन जा, कापडी पिशव्या. दुसरा मुद्दा, आपल्याला ग्रामपंचायतीने यापूर्वी घरोघरी शौचालय दिलेली की नाही? हो. आपण ते सगळं समजा माननीय सरपंच महोदयांनी, त्या कालीन भाऊसाहेबांनी सगळ्यांनी तुम्हाला सहकार्य करून शौचालय प्रत्येकाच्या याच्यात दिले. ते कशासाठी दिले? उघड्यावर दिले?
मग त्यासाठी ते शौचालयासाठीच दिलेलं आहे. मग आपल्याला शौच व्यवस्थित व्हावा, त्यात सायंटिफिक रिझन आहे, तर त्यासाठी आपण त्याचा वापर केला पाहिजे का नाही? आणि शौच उघड्यावर न केल्याने त्याच्यात केल्यानंतर काय फायदा होतो सांगा लवकर. रोगराई पसरत नाही. ते एकदम रास्त आहे. त्याच्यात शौचालय तिथे आतमध्ये केल्यानंतर पहिला मुद्दा म्हणजे रोगराई पसरत नाही. जे आपले बाबा पाण्याचे किंवा याची झरे आहेत त्या झऱ्यांमध्ये जात नाही, कावीळचं प्रमाण वगैरे खूप कमी प्रमाणात होतं. दुसरं जी दुर्गंधी आहे, ज्या दुर्गंधीवरून डास वगैरे तयार होतात ते डास वगैरे येत नाही. तर त्या शौचावर बसलेली उघड्यावर शौचावरचे डास माशा तिथे जाऊन ते घाण करतात आणि त्यांनी एकांना शिजायला 1 कोटी जवळजवळ सर्वसाधारण 1 ग्रॅम विष्ठेमध्ये 1 कोटीच्या आसपास विषाणू असतात आणि सगळे शरीराला घातक असतात. त्यासाठी इथून पुढे प्रत्येकाने लक्षात घ्यायचं, उघड्यावर शौचालय कुणाला जायचं नाही. आपल्याला जी शौचालय दिलेली त्यावेळेस बांधून त्या शौचालयांचा एकदम परिपूर्ण वापर करायचा. दुसरा विषय स्वच्छतेविषयी अजून काय शालेय जे वारंवार सांगत असतात की नखी वगैरे साफ करायची, केस साफ करायची. तो उद्देश कसा आहे की वैयक्तिक स्वच्छता आली. हात धुण्याच्या स्टेप आपण तुम्हाला बालवाडीपासून शिकवत आहोत. काय काय स्टेप आहे, कुणीतरी आपले हात धुण्याची स्टेप करून दाखवा, कुणी एक दाखवा. उभं राहा. हा, व्हेरी गुड. नाही आता जाऊ द्या, आता तीच करते दिदीला करतो. हातात पाहिजे पैसा, पाण्यात पोतो मासा, एक घास चिवचा, एक घास खाऊचा, बाळ चोखतो अंगठा, बाळ चोखतो अंगठा, बाबांच्या हातात घड्या, आईच्या हातात गंठा. बरोबर. अशा प्रकारे आपल्या बारीक गोष्टी असतात जीवनात चालत असतात, हे स्वच्छतेला एकदम बांधलेलं असतात. जे आपल्या व्यक्तिगत स्वच्छतेपासून तर सामाजिक स्वच्छतेपर्यंत. आणि आपला दुसरा विषय असा येतो, हे सगळे स्वच्छतेचे विषय झाले. आता दीदीचा प्रश्न होता की रस्ते बांधकाम वगैरे ती करण्याची प्रक्रिया कुणाकडे असते. परंतु दीदी त्याच्यात विषय असा आहे की रस्ते प्रक्रिया जी गावठाण अंतर्गत रस्ते ती ग्रामपंचायतीकडे असते आणि जे शेततळे पानंद रस्ते वगैरे या प्रोसेस आहे, तर पानंद वगैरे जे रस्ते ते माननीय नियोजन भवन किंवा इतर योजनेअंतर्गत येत असतात, तर त्याला आपल्याला ग्रामपंचायतीला प्रस्ताव पाठवावा लागतो. आपल्या गावात वेगवेगळ्या ठिकाणी बरेच काही डांबरीकरण वगैरे झालेले बघा, रस्ते कॉन्क्रिटीकरण झालेले. हा प्रकार सगळा ग्रामपंचायतीने लोकांच्या म्हणण्यानुसार वास्तविक काम कोण करतं? ग्रामपंचायत एक माध्यमिक. लक्षात आलं का तुमच्या? पण लोकांनी सुचवलं, माननीय सरपंच किंवा ग्रामपंचायत कार्यालयात, मग त्यावेळेस ते सुचवतात की आम्हाला इकडे रस्ता पाहिजे, आम्हाला इकडे बिल्डिंग पाहिजे, आमची ही गोष्ट पाहिजे. मग त्याचा पाठपुरावा करून ग्रामपंचायतीचे जे सदस्य वगैरे ते सगळे तिथे मंजूर करून आणतात आणि शासनापर्यंत तुमच्या सगळ्यांच्या आवश्यकता तिथपर्यंत पोहोचवल्या जातात आणि मग तुम्हाला त्या पद्धतीने ते ह्या सुविधा देतात. पुढचा प्रश्न. माझे नाव यश आहे. माझा असा प्रश्न आहे, ग्रामपंचायत शिक्षणाबाबत कोणकोणते उपक्रम राबवते? तर ग्रामपंचायतीचा विषय असा आहे, शिक्षणाबाबत कोणकोणते प्रोग्राम. बस आता 2 मिनिटं. तर ग्रामपंचायतीच्या शिक्षणाबाबत जे प्रोग्राम आहे त्यात ग्रामपंचायतीची शिक्षण समितीचे कार्य काय काय आहे माननीय सर आपल्याला 2 मिनिटं सांगतील. आता ते शिक्षक आहात म्हणून त्यांना 1-2 मिनिटं सांगतील. ग्रामपंचायत काय करते, जी शालेय योजना समितीमध्ये काय असते, शालेय योजना आपण गठीत करतो. त्याच्यामध्ये ग्रामपंचायतचे 2 सदस्य असतात आणि त्या शालेय योजना समितीमध्ये एक सरपंच बी सदस्य असतात, परिषद सदस्य असतात. म्हणजे ज्यावेळेस कमिटीची मीटिंग असते, ज्यावेळेस शैक्षणिक ज्या काही गरजा असतात, ज्या काही भौगोलिक अडचणी असतात, त्या सदस्याने सरपंच कामावर तिथले शिक्षक मी सांगतो, मुख्याध्यापक सचिव असतात इथं शिक्षक सांगतात. मग ती ग्रामपंचायत ज्या काही अडचणी असेल, शौचालय नसेल, इमारत हे आली दुरुस्ती असेल, किंवा आपण आता आपली इमारत नव्हती, HSC फंड होतो, आपण इमारत मंजूर करून आणली, हा पाठपुरावा कोण करतं? ग्रामपंचायतच करते. किंवा मग काही लोकसहभाग असतो, मग ग्रामपंचायत पदाधिकारी लोकांकडे जाणं शिक्षकांसोबत. एक गावचे लोक असतात, शिक्षक थोडे बाहेरचे असतात, म्हणून स्थानिक म्हणून पोस्ट रोडकडे जाणं, लोकांकडे लोकसहभाग करून 2 पैसे आणणं, शाळा डिजिटल करणं, शाळेमध्ये नवीन उपक्रम राबवणं, जी काही आर्थिक मदत लागते ती पण ग्रामपंचायत करते. अशा पद्धतीने ग्रामपंचायत जे शिकतोय ते शैक्षणिक कामामध्ये मदत करते. सगळ्यात महत्वाचं कोणतं कार्य होतंय आपलं दरवर्षी आपण साजरा करतो? मुख्य म्हणून काय करतो आपण?
Yes, काय म्हणतो आपण त्याला? फेस्टिवल. कोकणगाव फेस्टिवल. बरोबर बरोबर, कोकणगाव महोत्सव आपण दरवर्षी साजरी करतो ना कोकणगाव महोत्सव. मग हा जो कोकणगाव महोत्सव आहे तो ग्रामपंचायत लोकसभा अल्प प्रमाणात असतो, पण जास्त सहभाग कोणाचा असतो? ग्रामपंचायत कोकणगाव. आता शैक्षणिक विषयी सरांनी सांगितलं, माझ्यांनी सांगितलं, हे आपल्या कशा झाल्या विकासात्मक ज्या गोष्टी आहेत त्या, परंतु ग्रामपंचायतीचं ह्या कमिटीवर नियंत्रण असतं, शिक्षकांवर नियंत्रण असतं, ते कर्मचारी माननीय सरपंच यांच्या समन्वयात असतात. ग्रामपंचायत अंतर्गत जे सर्व क्षेत्रीय कर्मचारी आहे त्यांचा विषय हा ग्रामपंचायत सरपंच यांच्या अंतर्गत येत असतो. मग यात कसं असतं की जे शालाबाह्य विद्यार्थी आहेत, शिक्षक शोधतच असतात, परंतु एखादा शालाबाह्य विद्यार्थी शिक्षणाच्या मूलभूत गरजेपासून तो दूर राहू नये म्हणून शालाबाह्य विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करून त्यांना समजून सांगून ते विद्यार्थी कुठे आणायचे? शाळेत बसवायचे, प्रत्येकाला शिक्षणाचा हक्क द्यायचा. एखादा विद्यार्थी समजा शिक्षण समितीची तरतुदी असतात, त्या तरतुदीनुसार एखाद्या विद्यार्थ्याला शैक्षणिक कारणास्तव त्याला शिष्यवृत्ती नाही किंवा त्याचं काही कौटुंबिक कारणास्तव त्याला गोष्टी नसेल तर ते शालेय साहित्य त्याला पुरवायचं आवश्यकता वाटल्यास. तर नंतर दुसरा काय विषय येतो? त्याच्यात जे हुशार विद्यार्थी एकदम छान जे आहे मुलांना प्रेरित होण्यासाठी किंवा मुलांना मोटिवेशनल दृष्टिकोनातून आपण काय करतो? माननीय सरपंच यांच्या हस्ते आपण त्यांना बक्षीस वितरण करतो. वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळे आपण इव्हेंट सादर करतो. त्या इव्हेंट मध्ये बक्षीस सादर करतो. बक्षीस करून त्याला मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी त्यांच्यातले व्यक्तिमत्व, लपलेले व्यक्तिमत्व आहे ते पुढे खुलून येण्यासाठी आपण त्यांना वेगवेगळे, सरांनी सांगितलं हा कोकणगाव महोत्सव हा त्यातलाच एक प्रवाह. एखादा कलाकार असू शकतो, एखादा कोणी वक्ता असू शकतो, प्रबुद्ध वक्ता, एखादा खेळात पुढे जाऊ शकतो. मग या सगळे इव्हेंट आपण कशासाठी सादर करतो की मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि एक सक्षम आपल्याला नागरिक घडवण्यासाठी हे सर्व प्रकार हे भविष्याच्या दृष्टिकोनातून ग्रामपंचायत आणि माननीय जी समिती, शिक्षण समिती यांच्या मार्फत आपण चालवतो. महिलांच्या सक्षमीकरणासाठी काही विशेष योजना आहेत का? हो आहे. महिला सक्षमीकरण हा सगळ्यात महत्वाचा आपला विषय आहे. यासाठी काय करायचं असतं? शाळेत तुम्हाला सरांनी काय सांगितलं, त्या महिला सक्षमीकरण योजना तुमची झालेली आहे, त्याच्यात काय मुद्दे सांगितले कोणी सांगू शकतं का? आपण नुसती मुलाखत घेण्यापेक्षा आपण आपला अभ्यास पण होऊन जातो. भलेही आता मी शॉर्टकट आटपण्यापेक्षा लवकर, पण मग हा महत्वाचा विषय. आणि तुम्ही आमचे भविष्यातले नागरिक आहात, यातलाच कोणीतरी सरपंच माझ्यासोबत भविष्यात येऊन बसणार आहे आणि तो सगळ्या गावाचं काम करणार आहे. तर त्यासाठी आज तुमचं हे होणं गरजेचं आहे. तुमचं खरंच अभिनंदन सरांचं, त्यांनी एवढं वेळेत असा या प्रोग्राम राबवला ऍक्टिव्हपणे. त्या सरांसाठी आपल्याला टाळ्या वाजवायच्या का नाही? ओके, आता चला, आता यात कोण घेणं सांगणार? त्याच्यात काय शिकवलं? मग महिला सक्षमीकरणात काय शिकवलं? बोल बोल बोल. प्रश्न नाही. महिला सक्षमीकरणात काय शिकवलं कोणी सांगू शकतं का? तुम्हाला 5-6 ओळी असतील, त्यात किती 5-6 ओळी असतील? नाही. तर महिला सक्षमीकरण, आता काय झालं? महिला सक्षमीकरण ही प्रक्रिया कशी राबवली जाते? महिला आणि पुरुष सम अधिकारात आहे, कोणी पण कमी अथवा हे राहू नये. आता 73व्या घटना दुरुस्तीनुसार काय केलं? महिलांना इलेक्शन प्रक्रियेत सामावून घेतलं, निर्णय क्षमतेत सामावून घेतलं आणि ह्या सगळ्या प्रक्रिया महिला सक्षमीकरणात आल्या. त्याच्यात त्यांना समसम हक्क दिले, महिलांना नोकरी करण्याची पण परवानगी दिली, शैक्षणिक परवानगी दिली, शैक्षणिक गुणवत्ता त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून दिली. हे जे वेगवेगळे कार्यक्रम, त्याचबरोबर ज्या अत्यंत दुर्बल घटकातली महिला आहेत, म्हणजे ज्या वेगळ्यांना त्यांना नाही व्हावा त्या लोकांसाठी आपण वेगवेगळे महिला सक्षमीकरणाअंतर्गत बचत गट स्थापन करतो, वेगवेगळ्या उद्योग व्यवसायाचं प्रशिक्षण देतो. ती स्त्री स्वतःच्या कुटुंबाला पायावर उभं करू शकते किंवा स्वतःच्या कुटुंबाला आर्थिक मदतीचा हातभार लावू शकते. या अशा स्वरूपाचा सक्षमीकरणात येतं. त्यात महिलांच्या सक्षमीकरण, महिलांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी आपण महिला ग्रामसभेच्या पण या स्पेशल सभा लावतो आणि त्या सभेत महिलांचे
काय घेतो विषय, त्यांच्या पाण्याविषयी कौटुंबिक समस्या या मिटवण्याचं काम आपल्या कार्यालयामार्फत चालू जातं. यापूर्वी चालू आहे, याच्या पुढे चालूच राहील. अशा प्रकारे आहे. अजून काही आहे का? गर्दी काय? माझ्याकडे फोन सोडा. माझा प्रश्न असा आहे तर ग्रामपंचायतीला निधी कुठून नाही जायचं आहे. हो बरोबर. आता ग्रामपंचायतच्या निधीची स्रोत कोणती? पहिलाच निधी. आता ग्रामपंचायत ही काय आहे? ही सरपंच, ग्रामसेवक किंवा सरपंच सचिवाची ही बांधील नाहीये. ही कुणाची आहे? ग्रामपंचायत ही कुणाची आहे? साधा प्रश्न आहे. हा तर खूप बेसिक गोष्टी आहे. हा बरोबर, आपल्या सर्वांची आहे. मग आपल्या सर्वांची ग्रामपंचायत आहे म्हणल्यावर आपल्याला तिला काय करायला पाहिजे? सक्षम करायला पाहिजे. बरोबर ना? आपल्या कुटुंबात कसं असतं, एकच व्यक्ती काम करतो बाकी बसून खातात, असं चालतं का? नाही. मग सगळ्यांनी काम केलं पाहिजे. मग काय करायचं? तुम्ही सगळे या ग्रामपंचायतचे घटक आहात, सदस्य आहात. मग तो लहान असो अथवा मोठा असो, तर आपल्याला पहिल्यांदा ग्रामपंचायतीच्या चालवण्यासाठी शासनाने तिला स्वयं कर दिलेले, वेगवेगळे कर. त्या कराचे 4-5 प्रकार असतात. एक घरपट्टीतून जमा होणारा जो ग्रामपंचायतचे महसूल उत्पन्न घरपट्टीतून वगैरे ते दिलं जातं. घरपट्टी असो, पाणीपट्टीसाठी पाणीपट्टीचा आकार केला जातो, स्वच्छतेविषयी स्वच्छता आकार केला जातो, साफसफाई कर आकारला जातो. आपण डेव्हलपमेंट चार्जेस म्हणून इतर देणग्या जे ग्रामपंचायतीला वेगवेगळे निधी उपलब्ध होतात. हे कुठे झाले? ग्रामपंचायतीचं हे उत्पन्न. कुठलं झालं? अजून कुठून करून मिळतो परत दुसरा हे ग्रामपंचायतीने यात्रेवर जे कर आकारतात, यात्रा अथवा भाडेपट्ट्याने दिलेले साधनं वगैरे, पुन्हा भाडेपट्ट्याने जागा दिलेत त्या जागा, हे कराचे सगळे प्रथम स्वरूपात ते प्रथम दर्शनी भाग आहेत. दुसरा कराचा प्रकार कुठला आहे? केंद्र शासन आणि राज्य शासन. बरोबर. मग केंद्र शासन आणि राज्य शासन, मग केंद्र शासनाअंतर्गत आपल्याला वेगवेगळा निधी येत असतो. केंद्र शासनाअंतर्गत आलेल्या निधीचा आपण विकास होत राहतो. त्यात कुठे असतो? प्रत्येक 3 वर्षाला एक वित्त आयोग येत असतो, केंद्र पुरस्कृत. तुमचं सर्व शिक्षा अभियानांतर्गत जे केंद्राचे निधी येतात ते सर्व शिक्षण अंतर्गत येणाऱ्या मध्ये अंतर्गत निधी असतो, तो केंद्र शासनाचा असतो. जो केंद्र शासनाचा निधी, त्यात मुख्य 25% राज्याचा वाटा आणि 75% केंद्राचा वाटा. हा विषय झाला. नंतर राज्य अंतर्गत आलेले, नंतर राज्य अंतर्गत विकास भवन, जिल्हा नियोजन, हे वेगवेगळे निधी असतात. पुन्हा राज्य शासन पण त्याला हे राज्य शासनाचे निधी असतात आणि ते आपण विकासासाठी वापरतो. बरोबर. अजून काही आहे का प्रश्न? हा बोल ना. सरपंच काका, माझा नमस्कार. गावात सध्या कोणते विकास कामे चालू आहेत? गावामध्ये आता आपले रस्त्यांची कामं चालू आहे, तत्काळ वापर योजनेतून. त्याच्यानंतर आपलं डोंगरगाड्याचं काम चालू आहे, तीर्थक्षेत्र योजनेतून. नागरी सुविधा योजनेतून प्रत्येक रस्त्याचं काम चालू आहे. त्याच्यानंतर आपलं पाणी पुरवठ्याचं मोठं काम चालू आहे. पाण्याची टाकी पण पूर्ण झालेली आहे. या दिवाळीनंतर आपल्याला नवीन पाणी पुरवठा आपला चालू होऊन जाईल. आणि इतर छोटे मोठे कामं असे भरपूर चालू आहे. पण तुला असे मेन कामं मोठे कामं चालू आहे. पण आता आपलं जे आपण मानलं तरी सोर लाईट बसवलं बऱ्याच ठिकाणी. आता पुढच्या महिन्यामध्ये आपण काही गावामध्ये काही मळ्यामध्ये सोर लाईट बसवणार आहे परत. त्याचं काम पुढच्या महिन्यात ते पण चालू होणार आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या भौतिक गुणासाठी आपल्याकडे काम, आपण विद्यार्थ्यांची एक सभा लावतो. आराखडे तयार करत असताना आपलं सगळं जे देशाची अर्थव्यवस्था किंवा देशाचा जो विकास आहे तो 13 घटक मूल्यांवर चाललेला आहे. त्यातली 8 घटक मूल्य महत्वाची. त्याच्यानंतर एकूण 13 त्याच्यात थीम आहे. त्याला थीमॅटिक असं म्हणतात. या थीम मध्ये आपण ते काम करत असतो. मग त्याच्यात सुशासनयुक्त गावात हा तुमचा भौतिक विकास झाला. पण मानसिक वगैरे किंवा इतर विकासाच्या अंतर्गत सुशासनयुक्त गाव, त्याच्यात आपण काय करायचं? गावातली तंटे गावातच मिटवायचे. आपल्या गावात आपण सरकार, ही विकासाचीच एक बाब आहे. की असं काही नाही की ते विकास नाही, तो पण विकासच आहे. मग गावातले तंटे गावात मिटवायचे, गावातली भांडणं गावात मिटवायचे, पोलीस स्टेशन अथवा न्यायालयापर्यंत जाऊ द्यायचे नाही. हे एक प्रक्रिया आपली कशा अंतर्गत चालते? ग्रामपंचायतीची तिची एक कमिटी असते, तंटामुक्त समिती, तिच्या अंतर्गत. नंतर काय होतं? आरोग्यदायी गाव. आपण आरोग्यदायी गाव करण्यासाठी काय करतो? आपण गावात जे विकासात्मक काम आहे त्या आरोग्य यंत्रणेला त्यातून आपण काही स्वरूपात आपल्या जो तरतूद असते त्या तरतुदीतून आपण त्यांना आरोग्याविषयी सुविधा देत असतो. त्याचबरोबर त्याच्यात सरपंच साहेबांनी मागच्या 2-3 वेळेस आम्ही त्यातून वेगवेगळ्या गावात तुम्ही बघितलं ना, फवारणी करताना, धुराळणी करताना
गावातले विद्यार्थी असतात त्यांना हा एक विकासाचाच भाग आहे का लोकांचं आरोग्य छान राहावं त्या दृष्टिकोनातनं तो एक मुद्दा असतो. त्याच्यानंतर हरित गाव, आपण गावात वेगवेगळे झाडे लावले. जर ज्यावेळेस आम्ही लहान होतो, सरपंच काका ज्यावेळेस लहान असतील त्यावेळेस एवढे झाडवृक्ष होते का? नव्हते. मग हा हरित म्हणजे आपण त्याला काय म्हणतो, हे सगळं मेंटेन करण्यासाठी आपल्याला हे जे गावात आता एवढ्या मोठ्या प्रमाणावर आपण वृक्षारोपण केलंय, हा पण एक विकासाचाच भाग आहे. तदनंतर काय येतं, महिला सक्षमीकरण हा विकासाचा एक भाग आहे. तुम्हाला मी मगाशी सांगितलं, महिला सक्षमीकरणाअंतर्गत जेवढे आपण प्रोग्राम राबवतो त्या सगळ्या प्रोग्रामांचं काय होतं, तो विकासाचाच एक भाग आहे. परंतु ते सगळे प्रोग्राम या अंतर्गत येतात. अशा 8 प्रकारचे आपले हे असतात, 7+7+1 आणि नवनवीन उपक्रम, वेगवेगळे उपक्रम राबवून कला सांस्कृतिक याचा बाबत आपण ते जतन संवर्धन करण्याचं काम करत असतो. म्हणजे त्याच्यात चाललं जातं. गावात आपण लोकसहभागातून सप्ताह बसतो. सप्ताह 7 दिवस तुमचे कीर्तन वगैरे चालतं. कीर्तन म्हणजे काय आहे, हे समाज प्रबोधनाचा एक भाग आहे. बरोबर ना? ओके, आता सांगा. नमस्कार, मी अपेक्षा. माझा प्रश्न असा आहे की ग्रामसभा कधी घेतली जाते, महत्व काय? ग्रामसभा हे आम्ही मगाशी बोललो होतो, आपल्या 2 सभा असतात. तो विषय आपला झालाय, त्याच्यावर आता विषय तो झालाय मगाशी. साधारणतः ग्रामसभा 4 घेतात आपण वर्षात बंधनकारक. किती घेतो? आपल्या म्हणजे गावाच्या हिशोबाने आपलं गाव काय करतं, आपलं मेन म्हणजे 26 जानेवारी आणि 15 ऑगस्ट आपल्या लोकांना ह्या जास्त करून माहिती असतात. त्याच्यावर मेन विषय, त्याच्यावर लोक जमा पण जास्त होतात. त्याच्यावरती प्रमुख विषय ते आपल्या गावात त्याच ग्रामसभेत होतात असतात. हॅलो, साधारणतः आपण का दादा आवाज येतोय ना? 4. पुढचा प्रश्न घेऊन येतो नमस्कार, का? मी ईश्वरी. बरं. तुम्हाला असा प्रश्न विचारणार आहे की ग्रामपंचायत नागरिकांमध्ये जनजागृती कशी करते? आता ग्रामपंचायत नागरिकांमध्ये आपण काय केलंय, मुख्यमंत्री महोदयांनी युवा प्रशिक्षक म्हणून नेमलेले आहे. ते ग्रामपंचायतच्या वेगवेगळ्या विकास योजनांची तिथे जाऊन माहिती देतात प्रत्येकाच्या घरोघरी. आणि ती ग्रामपंचायत आपली भिंतीपत्रक करतात. त्या भिंतीपत्रकामार्फत आपण माहिती देतो. ग्रामसभेत ज्यावेळेस प्रसिद्धी करायची असती, ग्रामसभेत आपल्याला वेगवेगळ्या योजनांची माहिती आपण प्रत्येकाला देत राहतो. तर त्या योजनेत आणि मग जे लोक पात्र लाभार्थी, मग ते कुठलेही असो, महसूल विभागाचे असो अथवा ग्रामपंचायत विभागाचे असो अथवा महिला बाल विकास विभागाचे अथवा शिक्षण विभागाच्या, या सगळ्या योजनांची माहिती कुठे दिली जाते, आपल्याला ग्रामपंचायती अंतर्गत. त्यानंतर ग्रामसभेत आणि अत्यंत विशेष योजना असेल तर ती आपण त्याला कसं करतो, माहिती लावून वगैरे प्रत्येकाचे अशी प्रचार प्रसिद्धी करतो. आणि जे पात्र लाभार्थी आहे त्यांना त्या योजनेचं महत्व सांगून ते लाभार्थ्यांना लाभ देण्याचा प्रयत्न आपण करत राहतो. अजून कुणाला काय विचारायचं विचारू द्या. नमस्कार, माझे नाव तनुजा. ग्रामपंचायत अभियानात स्वच्छता कशी भाग घेते? आता ते झाला तुम्ही स्वच्छता अभियानाचं सांगितलं ना आपण, काय घंटागाडी वगैरे जे आहेत ना, त्यानंतर कचरा कुंड्या प्रत्येक घरोघरी वाटलेल्या आहेत. इकडं तो कचरा न टाकता त्याची विल्हेवाट खत प्रकल्प म्हणून त्याचा वापर केला जातो. या रीतीने ते स्वच्छतेचा आता आपला प्रश्न झाला. अजून कुणाला काही? नमस्कार, नमस्कार, मी ईश्वरी. आम्ही जीप प्राथमिक शाळा कोकणगाव या शाळेकडून आज ग्रामपंचायतीची मुलाखत घ्यायला आलो आहे. आम्हाला माळी सर यांनी ग्रामपंचायतीमध्ये आणले आहे. विद्यार्थ्यांनी तुम्हाला खूप सारे प्रश्न विचारले, तुम्ही त्याचे एकदम छानपैकी उत्तर दिले, याचा मला खूप आनंद वाटला. व असेच तुम्ही आम्हाला भेट देत जा. व माझा जाता जाता एक शेवटचा प्रश्न, आम्ही ग्रामपंचायतीकडून कोणकोणते धडे घेऊ शकतो? म्हणजे ग्रामपंचायतपेक्षा असं घेऊ आपण हा प्रश्न घेऊ की तुम्ही आज आम्हा विद्यार्थ्यांना काय संदेश देणार आज जे या ठिकाणी आले. आणि प्रथम आता तुमचा हा उपक्रम राबवला, तुम्ही ग्रामपंचायतची जी प्रशासन व्यवस्था आहे ती समजून घेण्याचा प्रयत्न केला. आणि मुलांनी जे प्रश्न तयार करून आणले हे खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत. याच्यातूनच भविष्यातील ग्रामसभा हे आजच मी त्यावेळेस असेल नसेल, परंतु भविष्यात ज्या टेक्निक पद्धतीने ज्या सभा होणार, आज आपलं जे होते की वाद होतो ग्रामसभेत वगैरे आणि लोक एकमेकाचे पाय खेचते, पण तुम्ही ज्या पद्धतीने भविष्यातील नागरिक आहात जे विकासाच्या दृष्टीने पाऊल करणार, खरंच तुमच्यात एक उज्ज्वल
बाब म्हणजे अत्यंत छान बाब आढळली. अशाच प्रकारे तुम्ही कायमस्वरूपी आपल्या विकासासाठी, त्याचबरोबर समाजाच्या विकासासाठी, समाज म्हणजे कोणता एक विशिष्ट नाही तर आपल्या गावातली जो ग्रामपंचायत या विकासासाठी तुम्ही सदैव तत्पर राहाल असा सर्वांच्या वतीने एक शब्द तुम्ही आम्हाला द्या. त्याचबरोबर जे ग्रामपंचायत त्याच्या स्वच्छतेविषयी वगैरे वगैरे तुम्ही हे केलेले आहे, त्या स्वच्छतेच्या विषयी आपण उघड्यावर शौचालय जाणार नाही असा एक शपथ घेऊ आपण. कारण सगळ्यांनी हात वरती पुढे आम्ही शपथ घेतो की आम्ही शपथ घेतो की आम्ही उघड्यावर शौचालय जाणार नाही. घन कचऱ्याचा जे कचरा आहे तो नदी नाल्यांमध्ये टाकणार नाही. त्याचबरोबर रस्त्यावर घाण करणार नाही. धन्यवाद. बसा 1-2 मिनिटं. तुम्ही सर्व जर या ठिकाणी आले म्हणजे पहिल्यांदा मी तुम्हाला सांगतो आता भाऊसाहेबांनी काय सांगितलं का तुम्ही या गावचे भविष्यात चांगल्या पदावर जाणार आहे. मी पण जिल्हा परिषद शाळेचं शिक्षण घेतलेलं आहे. त्यावेळेस तुम्हाला आता बँचचे बसायला तर आम्हाला बँच नव्हत्या बसायला आम्हाला खाली बसावं लागायचं आणि शनिवारी शेण गोळा करायचं आणि ते वर्ग पण सारून काढायचे. अशी पद्धत त्यावेळेची होती. आणि घरून पोतं घेऊन यायचं बसायला आणि ती आपली सफेद टोपी आहे ना ती टोपी घालून आम्ही शाळेत यायचो. त्या टोपीने भांडणं बी करायला किंवा टोपी पण मारत होतो. म्हणजे ज्या जिल्हा परिषद शाळेत मी शिक्षण घेतलं त्याच गावचं मी म्हणजे माझे वडील म्हणजे आता आपण सर्वसामान्य घरातले जो जिल्हा परिषद शिक्षण घेतो तो व्यक्ती बऱ्यापैकी सर्वसामान्य कुटुंबातच असतो. तसं आम्ही पण सर्वसामान्य कुटुंबातच आमची शेती जी होती शेती बी जिरायत शेती त्या काळामध्ये आणि परिस्थिती गरीबच होती. परंतु शिक्षण घेत लोकांमध्ये बसत उठत आणि जिल्हा परिषद शाळेचा विद्यार्थी असा असतो एक जो इंग्लिश मिडियमला जो शिक्षण घेतो ना त्याला या तळागाळात माहिती बिलकुल नसते. पण जो जिल्हा परिषद शिक्षण घेतो ना तो काय करतो तो ठेसा खात जातो. तो म्हणजे संघर्ष करत जातो आणि संघर्ष करता आहे ना तो त्या संघर्षातून सक्षम होतो. म्हणजे हे फक्त ते गुण म्हणजे जे संघर्षातून सक्षम होणं हे गुण फक्त जिल्हा परिषद शाळेच्याच विद्यार्थ्यांमध्ये, कारण ते लहानपणापासून संघर्ष करतात. समजा दप्तर असेल दप्तर त्यांना वेळ भेटत नाही, त्यांना वय असेल वय वेळेवर भेटत नाही, त्यांना शिक्षण इतरांच्या तुलनेमध्ये ट्युशन पण भेटत नाही. हा एक प्रकारचा तुमच्या जीवनात हा एक संघर्ष आहे. या संघर्षामध्ये तुम्ही शिक्षण घेताय म्हणजे आज समजा का देवाने आपल्या वाट्याला संघर्ष दिला म्हणजे आपल्यासाठी देवाने काहीतरी नवीन आपल्यासाठी दिलेलं आहे. कारण आपण सक्षम व्हावं म्हणून देवाने आपल्या वाट्याला संघर्ष दिलेला आहे. हा संघर्षाची वाट बघायची आपल्या वाट्याला संघर्ष कधी दिला संघर्षामधून माणूस सक्षम होत असतो. म्हणून संघर्षाला आहे ना कधीच दुःख नाही वाटून द्यायचं. संघर्ष आला ना आपण आनंद वाटून द्यायचा. आपल्यासाठी ही नवीन पाठ उगवली म्हणून संघर्ष जसा संघर्ष तसं आपण या संघर्षातून सक्षम होऊ एवढंच वेळेस सांगतो. आणि मी जिल्हा परिषद शाळेचं शिक्षण घेतलेलं आहे. जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेऊन मी आज तुम्हाला सगळ्याच माहिती आहे तुमच्या पालकांनीच मला निवडून दिलेलं आहे, 3दा निवडून दिलेलं आहे. तुम्ही सुद्धा भविष्यामध्ये तुमच्यातलंच या ठिकाणी आणि ते जिल्हा परिषद शाळेचा विद्यार्थी ज्या गावचा सरपंच भविष्यात होणार आहे. आपल्या ग्राम सचिवालयाचे सचिव तांबे साहेब, तुम्ही आमच्या विद्यार्थ्यांना दिलेली जी माहिती ती खरोखर त्यांच्या भविष्यामध्ये उपयोगी येणार आहे आणि ते या गाव विकासासाठी गाव स्वच्छतेसाठी स्वतःच्या विकासासाठी ते नक्कीच या उत्तरांचा ते नक्कीच पाठपुरावा करतील आणि स्वतःच्या जीवनामध्ये ते अवलंब करतील आणि आपलं गाव कसं आदर्श गाव होईल यासाठी ते सदैव प्रयत्नशील असतील अशी मी या सगळ्या विद्यार्थ्यांच्या वतीने ग्वाही देतो. तुम्ही दिलेला जो वेळ आहे तो खरोखर अनमोल होता. त्या वेळेचा आम्ही नक्कीच हा सदुपयोग करून घेणं आमच्या जीवनात सदुपयोग करून घेणार आहोत. आपण दिलेल्या वेळेबद्दल मी शाळेच्या वतीने आणि या विद्यार्थ्यांच्या वतीने तुम्हा दोघांचंही मनपूर्वक ग्रामपंचायतीचे